नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 7वी पाठ 4 मध्ययुगीन स्थापत्य शहरे, व्यापारी आणि कारागीर फक्त मराठीतूनच. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या विकल्पातून खरा विकल्प शोधून खरे उत्तर लिहा. नंबर 1, दिल्ली सल्तनतच्या या कालखंडामध्ये मस्जिद, मकबरा आणि रोजा अशा 3 स्थापत्यांची अरब शैली प्रमुख होती. नंबर 2, आग्रा आराम बाग, काश्मीर निशांत बाग. नंबर 3, मुंबई एलिफंटांची गुहा, तंजोर राजेश्वरचं मंदिर. नंबर 4, वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा प्राप्त करणारे स्थापत्य राणीचा वाव. नंबर 4, खिडक्यांमध्ये विशिष्ट प्रकारच्या जाळीचे कोरीवकाम असलेली सिद्धी सह्याची जाळी. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहा. नंबर 1, स्थापत्य म्हणजे काय? उत्तर, शिल्पशास्त्र हा शब्द स्थापत्यांसाठी वापरला जातो. स्थापत्याचा सरळ अर्थ बांधकाम असा होतो. घरं, शहरे, विहिरी, किल्ले, मिनारं, स्मारके, स्तंभ, मंदिर, मस्जिद, थडगे, वाव इत्यादींच्या बांधकामाला स्थापत्यशास्त्र म्हणतात. नंबर 2, राजस्थानची कोणती चित्रशैली सुप्रसिद्ध होती? मेवाड, जयपूर, मारवाड, कोटा इत्यादी राजस्थानच्या चित्रशैली प्रसिद्ध होत्या. नंबर 3, हम्पीला कोणत्या बाबतीद्वारा हुन्नर कला तसे व्यापार वाणिज्याचे केंद्र समजले जाते? उत्तर, हम्पीला या 2 घटकांद्वारा हस्तकला आणि व्यापाराचे केंद्र मानले जाते. 1, सुती कापड, रेशमी कापड आणि मसाले. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी येथून युरोपियन देशांमध्ये निर्यात केले जात होते. नंबर 2, हम्पी येथे 3 प्रकारची सोन्याची नाणी सापडली होती. नंबर 4, मध्ययुगाच्या स्थापत्यकलेची नावं लिहा. उत्तर, मुघलकालीन वास्तुकलेची नावं पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1, दिल्लीतील हुमायूंची समाधी, मुघल स्थापत्यकलाचा उत्तम नमुना. नंबर 2, आग्रा येथे मुघल सम्राट अकबराने बांधलेला विशाल किल्ला. नंबर 3, फत्तेपूर सिक्री येथे अकबराने बांधलेला बुलंद दरवाजा. बिरबलचा राजवाडा, जोधाबाईचा राजवाडा, मस्जिद, पंचमहाल मस्जिद इत्यादी प्रमुख होते. नंबर 4, सासाराम येथील शेरशाहची कबर. 5, आग्रा येथे यमुना नदीच्या काठावर शहाजहानने बांधलेले ताजमहल, मुघल वास्तुकलेचे शिखर. नंबर 6, शहाजहानने दिल्लीत बांधलेला पौराणिक किल्ला. या किल्ल्याने त्यांनी दिवाणे आम, दिवाणे खास आणि रंगमहाल यासारख्या सुंदर इमारती बांधल्या. प्रश्न तिसरा, खालील विधाने खरं खोटे ते सांगा. नंबर 1, राणीचा वाव सोलंकी युग दरम्यान बांधलेला होता. खरं. नंबर 2, राजेश्वरचं मंदिर शीख संप्रदायाचं श्रेष्ठ स्थापत्य आहे. खोटं. नंबर 3, उपरकोटचे मूळ नाव इल्वदुर्ग होते. खोटं. नंबर 4, जगातील एकाच ठिकाणी पर्वतावर सर्वात अधिक मंदिरं असतील तसे स्थळ म्हणजे पावापुरी. खरं. 5, गुजरातमध्ये कच्छ आणि काठियावाडमध्ये चिऱ्यांची परंपरा आज पण जिवंत आहे. खोटं. प्रश्न चौथा, टिपा लिहा. चिरे. उत्तर, गुजरातच्या स्थापत्यशास्त्रात पाळिया म्हणजे चिरे विशेष स्थान आहे. हे गुजरातचे एक अद्वितीय वास्तुकला आहे. शत्रूविरुद्ध उभे राहून युद्धात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाला किंवा स्तंभाला पाळिया असे म्हणतात. जोहर आणि सती झालेल्या निर्भय स्त्रिया देखील पाळ्या आहेत. त्या सतीचे पळ्या म्हणतात. प्रत्येक पाळ्याशी एक वीराची बलिदानाची कहाणी जोडलेली असते. योद्धाची थडगी अनेकदा त्याच्या लढाईच्या किंवा मृत्यूच्या ठिकाणी बांधली जाते. पाळ्यांची दरवर्षी त्याच्या मृत्यूच्या तिथीनुसार पूजा केली जाते. पूजास्थळी जत्राही भरते. लोक पायाला सिंदूर लावून वीराच्या बलिदान साजरा करतात. गुजरातमधील पाळ्यांची काही उत्कृष्ट उदाहरणांमध्ये जामनगरजवळील बुजरी मोरी येथील सूरज कुंवर पाळ्या आणि सोमनाथ मंदिराजवळील हमरजी मोहिल पाळ्या यांचा समावेश होतो. नंबर 2, मोढेराचं सूर्यमंदिर. उत्तर, मोढेराचं सूर्यमंदिर उत्तर गुजरातमधील म्हैसाणा येथील मोढेरा येथे आहे. ते इसवी सन 1026च्या काळात भीमदेव सोलंकीने बांधले गेले. या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे. त्यामुळे पहाटे सूर्योदय झाल्यावर त्याची किरणं थेट गर्भगृहात प्रवेश करतात आणि सूर्यमूर्तीच्या मुकुटाच्या मध्यभागी असलेल्या रत्नावर पडतात आणि संपूर्ण मंदिर प्रकाशाने उजळून निघते. त्यामुळे संपूर्ण वातावरण देवत्व उजळून निघते. आजही या मंदिराच्या गर्भगृहाच्या सूर्याचे 12 वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतात. सूर्य मंदिराबाहेर विशाल पाण्याच्या टाकीभोवती एकूण 108 छोटी मंदिरं आहेत. त्या काळात सकाळ संध्याकाळ दिव्यांच्या रोषणाईने एक सुंदर देखावा निर्माण होतो. मोढेरा येथील सूर्यमंदिर त्याच्या कलात्मक स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. नंबर 3, राणीची वाव. उत्तर, सोलंकी राजा भीमदेव पहिलीची राणी उदयमती हिने पाटण शहरातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक वाव बांधली, जी राणीची वाव म्हणून जगप्रसिद्ध आहे. ही वाव म्हणजे शिल्पस्थापत्यकलेचा अनोखा नमुना आहे. 7 मजली राणी वाव एक अद्भुत आहे.
7 मजल्यांच्या प्रत्येक दगड बारीक सुंदर कोरलेला आहे. 7 प्रकारच्या खिडक्या असतात. प्रत्येक खिडकीत भगवान विष्णू बसलेले असतात. वावमध्ये दशावतारांची सुंदर मूर्ती आहे. याशिवाय दगडावर अनेक देवता, अप्सरा आणि रामज जीवनाची दृश्य कोरलेली आहे. खरंच राणीचा वाव हे दगडात रचलेले मानवी सौंदर्याचे महाकाव्य. इसवी सन 2014 मध्ये युनेस्कोने या वावला वर्ल्ड हेरिटेज साईटचा जागतिक वारसा स्थळ दर्जा दिला. नंबर 4. मुघल स्थापत्यकला. उत्तर. मुघल स्थापत्यकलेचा विशिष्ट प्रकार. दिल्लीतील हुमायूँची समाधी हे मुघल स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. नंबर 2. मुघल सम्राटांनी आग्रा येथे एक मोठा किल्ला बांधला होता. त्यांनी आग्र्यापासून 36 किमी अंतरावर फत्तेपूर सिक्री शहर वसवले होते आणि बुलंद गेट, बिरबलचा राजवाडा, जोधाबाईचा राजवाडा, पंचमहाल, शेख सलीम चिश्तीची मकबरा, जामी मस्जिद यासारख्या वास्तू बांधल्या. नंबर 3. सासाराम येथील शेरशाहची समाधी एक उल्लेखनीय मुघल वास्तू आहे. नंबर 4. इसवी सन 1630 मध्ये मरण पावलेल्या आपल्या बेगम मुमताज महलच्या स्मरणार्थ शहाजहानने आग्रा येथे यमुना नदीच्या काठावर भव्य ताजमहल बांधला. हे जगातील अद्वितीय थडग्यांमध्ये मानले जाते. ताजमहल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. मुघल स्थापत्यकलेची एक उत्कृष्ट निर्मिती आहे. भव्य ताजमहल हा मुघल स्थापत्य वारशाचा अभिमान आहे. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. 5. शहाजहान. दिल्लीत लाल किल्ला इसवी सन 1838 मध्ये बांधण्यात आला. मुघल शैलीत बांधलेल्या या किल्ल्यामध्ये लाल दगड वापरण्यात आला आहे. शहाजहानने या किल्ल्याच्या शहाजहानाबाद असे नाव दिले होते. त्यात त्यांनी दिवाणे आम, दिवाणे खास, रंग महाल, मुमताज शीश महल अशा सुंदर इमारती बांधल्या. दिवाणे खास इमारती सोनं, चांदी आणि मौल्यवान दगडांनी सजलेली आहे. शहाजहानकडे दिवाणे खासमध्ये बसण्यासाठी सोन्यापासून बनवलेले कलात्मक मयुरासन होते. दिल्लीचा लाल किल्ला ही मुघल स्थापत्यकलेची अप्रतिम आणि उत्कृष्ट इमारत आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी भारत सरकारकडून लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. नंबर 6. औरंगजेबने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ औरंगाबादमध्ये राबिया उद दौरानची समाधी बांधली, जी ताजमहल सारखीच कलात्मक आहे.